हॅलो हाय नमस्कार मंडळी, नील प्रणया मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आता आपण चाललोय भाऊजी जिथे आंबे काढतायत तिथे। आता तिथे आंब्याचे सीझन चालू झालेलं आहे। आंबे जे तयार आंबे आहेत ते काढून पेटीमध्ये भरायचं काम चालू आहे। तर आता जे आंबे आहेत ते कशा प्रकारे काढले जातात ते आपण बघणार आहोत। चला मग माझ्यासोबत हा व्हिडिओ एन्जॉय करा। या साइडला गावाचा स्टॉप आहे, पुढेच याची शाळा सुद्धा आहे। गावात आल्यानंतर अशी ही झाडी मस्त बघायला मिळते। सुपारीची झाड आहेत आणि नारळाची सुद्धा आहेत। जास्त इथे सुपारीची झाडं लावली आहेत। हे छोटे छोटे नारळ आहेत। हे छोटं नारळाचं झाड आहे, त्याला सिंगापुरी नारळ म्हणतात। आंब्याला मस्त मोहर सुद्धा आलेला आहे। हा मोहर मेच्या एंड पर्यंत वगैरे आंबे येतील। आता छोटे छोटेसे आंबे असतील त्याला। चिऱ्यांची घाटी, आता इथून आपल्याला भाऊजींना शोधायचंय, कुठे आहेत बघू। ते दिसत असतील आंबेच आंबे। हे आंबे मस्त। मुलं सुद्धा शाळेत चालली आहेत। जानशी शाळेतल्या मुली आहेत ह्या। आणि इथे भाऊजी आहेत। झाडावर चढून वरती जे आंबे आहेत ते काढले जातात। आंब्याची पेटी भरायची असेल तर आंबे उतरवूनच काढले जातात आणि नंतरच पेटी भरली जाते। आपटलेले आंबे म्हणजे खाली पडलेले आंबे पेटीमध्ये नाही भरू शकत, कारण ते खराब होऊन जातात। ही आंब्याची टोपली अशी भरली की असे दोरीच्या साहाय्याने खाली उतरवली जाते, एकदम अलगद। हे असे आंबे काढले जातात आणि ह्या कॅरेटमध्ये भरले जातात। आणि इथून मग नंतर मग आंब्याची जी पेटी असते त्याच्यामध्ये गवत वगैरे टाकून ती पेटी पॅक केली जाते।
हे मग साईज वाईज सॉर्टिंग पण करतात ना? तू घे ना ग्रेड वर ग्राम वरती सर्च. हा घे. पुन्हा टोपली वरती चालली आहे आणि ज्ञानदादा चालला वरती आंबे काढायला. इथे पण एक दादा आहे. एक एकदा मी लाव दोघे पण. तसं तिकडे जा मंदिरची पिशवीने घेऊन इकडे. डेट तुटलेलं यूज नाही करत. यूज करतो, पुसायला लागतं नाही तर डाग पडतो. अच्छा. खाली उतरताना आता काढून ठेव. ते डेट तुटलेले आहेत ना ते बघितलं. ही कॅरेट भरून झालेली आता. काही वेळेस चांगले आंबे सुद्धा मिळतात. काही सीझनला आंबे नसतात किंवा पावसाच्यामुळे मोहर खराब होऊन जातो, आंबे खराब होऊन जातात. त्यावेळेस या लोकांचं खूप नुकसान होतं. आल्याच्या नंतरची जी प्रोसेस आहे, फवारणी असेल, मोठा आंबा होईपर्यंत म्हणजे काढेपर्यंत आणि आंब्याची पेटी मार्केटमध्ये जाईपर्यंत जी मेहनत आहे त्या मेहनतीला मोल नाही. ते भोरी आहे. आम्ही शाळेत वगैरे होतो तेव्हा हे असं ना भोरी अशी अशी गोल 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 करून भोरी काढायचं. बघूया त्याच्यामध्ये आहे का. भोरी काठी घ्यायची आणि काठीने असं असं गोल 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 करायचं. नाही हे आता बागेतून आंबे आणलेले आहेत पेटा भरून, कॅरेट भरून आणि आता इथे खाली उतरवत आहेत.
याच्यामध्ये आंब्याची पेटी तयार होते, म्हणजे याच्यामध्ये आंबे भरले जातील. पिंजरा बोलतात. पिंजरा ग्रेडनुसार म्हणजे वजनानुसार आंबे सॉर्टिंग केले जातील. नंबर लिखायचे काय? तो 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर. हां, असं भरणं. आणि तो म्हणजे हा 3 नंबरचा जो आहे तो एकाच पेटीमध्ये. हां अच्छा, म्हणजे मिक्सअप नाही होणार. मिक्सअप एक आंबा नाही, एक साईज एक वजन. आणि तो जो आहे ना लास्टवाला. तो हां, बाग आंबा. अच्छा. आता कमी पेट्या भरलेल्या आहेत, तर मग त्या म्हणजे तेवढ्यासाठी पण घ्यायला येतात लोक का? तुम्ही ट्रान्सपोर्टचं कसं असतं? घ्यायला येतात ते. त्यांच्या स्वतःच्या गाड्या येतात आणि मग मार्केटला कुठून येतात? मुंबईला, वाशी मार्केटला जातात. अच्छा. आणि मग हे आता कच्चे आहेत ना आंबे, मग ते किती दिवसामध्ये पिकतात? 10-12 दिवस. 10-12 दिवस. तिकडे नेऊन मग काय करतात, कसं करतात? तिकडे मार्केटवरून रिटेलर घेतात आंबे हां, आणि मग ते पिकवतात त्यांच्या गोडाऊन मध्ये. म्हणजे इथून न्यायचं काम तुमचं, हा, मार्केटला पोच करायचं. मार्केटला पोच करायचं तुमचं, आणि तिथून मग रिटेलर लोक घेतात. हो. अच्छा. तुझ्या कुठे आहे? तू नाही गेलीस तुला? जायचं ना तू पण. RMGचा फुल फॉर्म काय? रविकांत मारुती गिरकर. अच्छा, हे ट्रेडमार्क आहे तुमचं. हा, अरे. तुमचं नाव? जितेंद्र. हापूसचा आणि पायरीचा रेट सेम येतो का? सेमच येतो, जवळजवळ. थोडा कमी असतो पायरीचा. साईज वाईज ही जाते ते कितीपर्यंत, म्हणजे फर्स्ट पेटी कितीपर्यंत तुम्ही हे करता? रेट हां, आता आपल्याला काय, आपण नाही ठरवू शकत. ते मार्केटला जाणार तसं तिकडे लिलाव होणार ना त्याचा. अच्छा, तिकडे जाऊन लिलाव होतो आणि तिथे रेट ठरतो. तिथे ठरतो. अच्छा.
कमी आहे हा ऊन येत आहे. पत्ते किती? 6.5 6 ना. आंब्याची पहिली पेटी ट्रान्सपोर्ट करण्याआधी अशा प्रकारे पूजा केली जाते. या पहिल्या पेटीची पूजा केल्यानंतरच मार्केटला ही पेटी पाठवली जाते. मग काय, सुटलं ना तोंडाला पाणी. रत्नागिरीचा हापूस आंबा तुमच्या भेटीला तयार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.